स्त्री म्हणून वेगळा संघर्ष करावाच लागतो. आपण हरलोय यात मला आत्ता तरी सोल्युशन नाही दिसत आहे. मुलगी आधी तिच्या घरामध्ये सुरक्षित नाही, मला असं वाटतं. दोष कुणाचाही असो, खापर मात्र स्त्रीवरच फोडलं जातं. काय फायदा अशा सक्षमीकरणाचा जर ती स्त्री तिच्याच घरामध्ये सुरक्षित नसेल तर? कितीही आपण आजचं टाळलं, त्याला शिक्षा झाली, फाशी झाली आणि आत्तापुरतं ते वातावरण तिकडचं निवडलं तरी सुद्धा हे होतच राहणार आहे. ती तुझ्या वासनेचं साधन नाही. शिकार ही महिलाच झालेली असते, मुलगीच झालेली असते. तिला काय वाटतं? सावित्रीच्या लेकी म्हणून स्त्री कितीही पुढे गेली तरी पण समाजामध्ये त्यांना स्त्री म्हणून वेगळा संघर्ष करावाच लागतो. दोष कुणाचाही असो, खापर मात्र स्त्रीवरच फोडलं जातं. म्हणूनच आज साम आणि सकाळ समूह हा कार्यक्रम सुरू करताय. यामध्ये तिला काय वाटतं, म्हणजे समाजात घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय घडामोडींवर तिचं मत नेमकं काय आहे हे या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण की जर समाजामध्ये आपण लोकसंख्या पाहिली तर 50%पेक्षाही जास्त लोकसंख्या महिलांची, पण त्यांना प्रत्येक वेळी गृहीत धरलं जातं. आणि त्याचमुळे हा आमचा छोटासा प्रयत्न त्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करायचा. प्रत्येक आठवड्यातला एक महत्त्वाचा असा विषय ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये मोठा फरक पडतोय, सर्वसामान्यांचा फटका बसतोय, लाभ होतोय किंवा तोटा होतोय, असा विषय आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. आणि अर्थातच या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नसरापूरमध्ये झालेली घटना, चाइल्ड अब्यूज, लहान मुलींवर होणारे अत्याचार. म्हणजे एखादी महिला, अत्याचार सुद्धा त्या लहान मुलीवरच झाला, त्यासाठी दोषही कदाचित तिच्या आईलाच दिला जाईल की तुझं लक्ष नव्हतं का. त्यामुळे अन्याय होतोही तिच्यावर, अन्यायासाठी दोषही तिलाच दिला जातो, असं चित्र वारंवार आपल्या समोर येतं. मात्र ती हे सगळं समोर येत असताना आज आम्ही अँकर आहोत. ही बातमी वाचताना सुद्धा आम्हाला प्रचंड त्रास होत असतो आणि अक्षरशः कोलमडायला होत असतं. तर तिचं मत काय आहे हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आणि आजचा विषय अर्थातच आहे चाइल्ड अब्यूज, लहान मुलांवर, लहान मुलींवर होणारे अत्याचार. माझ्यासोबत माझ्या सहकारी आहेत कार्यालयामधल्या. आपण श्यामलपासून सुरुवात करूया. श्यामल, अत्यंत भयंकर घटना होती. गेल्या 5-6 दिवसांपासून आपण सातत्यानं कॅमेरासमोर ही गोष्ट मांडतोय, पण आपल्यालाच माहिती की ही मांडत असताना सुद्धा किती मानसिक त्रास होतोय. खरं तर बातमी मांडताना ना एकही आठवडा असा जात नाहीये की आपण बलात्काराची बातमी नाही दिली आहे. एकही दिवस असा जात नाहीये ज्या दिवसात आपण अत्याचाराची बातमी नाही दिली आहे. शिकार ही महिलाच झालेली असते, मुलगीच झालेली असते. मी समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर जे काही रिॲक्शन्स ऐकतेय, म्हणजे महिलांकडनंही येतात या रिॲक्शन की मुलींना लहान कपडे घालतात किंवा मुली मेकअप छान करतात आणि मग त्या मुलांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मेकअप करतात किंवा कपडे तोकडे घालतात म्हणून मुलांचं लक्ष जातं. पण या सगळ्या क्रायटेरियामध्ये त्या लहान मुलीची काय चूक होती? तिने कपडे लहान घातले होते का? की तिने मेकअप केला होता? की तिचं शरीर ती दाखवत होती? तिचं आयुष्य अजून सुरूही नाही झालं आहे. जे आयुष्य तिला जगायचं कसं हेच माहीत नाही. स्त्री पुरुष यातला भेदसुद्धा तिला कळत नाही आणि ती त्या वासनेची शिकार झाली आहे. आणि अक्षरशः आजोबांच्या वयाचा माणूस, म्हणजे लहान मुलांकडे बघितल्यावर आपल्याला फक्त लहान मुलांशी बोलायची इच्छा होते, त्यांना खेळवायची इच्छा होते. त्या माणसाला अशी कशी, म्हणजे त्याला माणूस म्हणायला पण मी धजावणार नाही, कारण की तो माणूस होऊच शकत नाही, तो हैवान आहे. आणि आपण इमॅजिन पण नाही करू शकत की इतका मोठा माणूस इतक्या लहान मुलीवर अत्याचार करू शकतोय. भीतीदायक आहे, हे खूप भीतीदायक आहे. आणि मेंटॅलिटीचा यात खूप मोठा भाग आहे. मेंटॅलिटी खराब आहे, समाजाची मेंटॅलिटी आपण नाही सुधरवू शकत. मला असं वाटतं की आपण हरलोय यात मला आत्ता तरी सोल्युशन नाही दिसत आहे. बिलकुल श्यामल, खरं तर तू म्हणालीस लहान मुलगी होती, कपड्यांना दोष दिला जातो. हा जो विषय आहे ना, हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. हा आजचा विषय नाही आहे. 10 वर्ष 15 वर्षापूर्वी पण अशा घटना घडत होत्या. त्यावेळेला मीडिया घरोघरी पोहोचत नव्हता, रेडिओचा जमाना होता. आता सोशल मीडियाचं जग आहे. एखादी गोष्ट मीडियाने नाही आणली तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येते. म्हणजे इतकं वाईट वाटतं, अक्षरशः बातमी वाचत असताना रडू कोसळतं. आज मी सलग 3 बातम्या वाचल्या. अकोल्याची बातमी वाचली, मी बीडची बातमी वाचली, मी नसरापूरची बातमी वाचली. बीडच्या घटनेमध्ये 65 वर्षांचा आजोबा, आज पर्वतीमध्ये घटना घडलेली आहे. 65 वर्षांचा आजोबा स्वतःच्या सख्या नातीवर, आपल्या मुलीवरती बलात्कार करतो. 9 वर्षाची ती चिमुकली आहे. तिला भेटायला तो नराधम आलेला होता आजोबा. तिच्यासाठी खेळणी आणली होती, तिच्यासाठी त्याने खाऊ आणलेला होता. काय वाटत असेल तिला.
आपला सख्खा आजोबा, आपल्या आईचा बाप आपल्यावरती अशी नजर ठेवतो, आपल्याला निर्वस्त्र करतो आणि नको त्या ठिकाणी हात लावतो. 4 वर्षाची चिमुकली, तिला अत्याचार या शब्दाचा अर्थ पण माहिती नव्हता. अत्याचार शब्द कसा लिहितात तेही तिला माहिती नव्हतं. 60 वर्षाचा नराधम, 65 वर्षाचा नराधम, हे वय त्याचं संस्कार देण्याचं असतं. लहान मुलांसोबत, त्याच्या नातवंडांसोबत खेळण्याचं वय असतं. काय आपण एक्झाम्पल सेट करतोय समाजासमोर, किंवा आपण काय एक्झाम्पल सेट करतोय त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांसमोर, की एका वृद्ध व्यक्तीने, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीने कसं असलं पाहिजे, असं असलं पाहिजे. समाजामध्ये वावरताना, एक स्त्री म्हणून वावरताना खूप सारे प्रश्न पडतात. स्त्री आज चंद्रावर जाते, स्त्री आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सक्षम होते, पण काय फायदा अशा सक्षमीकरणाचा जर ती स्त्री तिच्याच घरामध्ये सुरक्षित नसेल तर? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचाच मुद्दा आहे. आपण श्रद्धाला पण विचारूया. श्रद्धा, तू पण या बातम्या सातत्याने वाचतेय. मॅम, तुम्हाला खरं सांगते, मला काहीच वाटत नाही आहे. म्हणजे खूप जेन्युअनली आतून काहीच वाटत नाही आहे. इतकं मला रिॲक्शनलेस वाटतं आहे ना, कारण ह्या घटना मी लहानपणापासून ऐकत आली आहे. असं नाही आहे की पहिल्यांदाच मी काहीतरी घडते. आत्ता मी ते खूप जवळनं पाहते, कारण मी या इंडस्ट्रीत काम करते, कारण मी ती बातमी स्वतः वाचते, म्हणून मला ती जवळनं कळते. पण लहानपणापासून या बातम्या ऐकलेल्या आहेत. आईनी लहानपणापासूनच असे संस्कार केलेत की पुरुषांकडे कुठेतरी आपण संशयानेच बघत आलोय कायम लहानपणापासून. स्त्री म्हणून तू बाई जपूनच जा, तू जपूनच कपडे घाल, व्यवस्थितच कपडे घाल, तू थोडीशी लठ्ठ आहेस बाई, तू व्यवस्थितच कपडे घाल, असंच करत वाढवलं आहे आईनी सुद्धा. त्यासाठी नवीन मला काही वाटलं नाही त्याच्यात. मला असं वाटतं की हे होणंच आहे. म्हणजे कितीही आपण आजचं टाळलं, त्याला शिक्षा झाली, फाशी झाली आणि आत्तापुरतं ते वातावरण तिकडचं निवळलं, तरीसुद्धा हे होतच राहणार आहे. आता ते बंगालमधली बाई, तिचं आर्जीकरमधली ती आई, तिची तिकडे आता निवडून आली आहे म्हणून ते मावळल्यानंतर चालतच राहिलं आहे पुढे, असं म्हणते मी. मग हे मावळलं तरी पुढे तेच होणार आहे. म्हणजे तिच्या निवडून येण्याने असा काही फरक पडणार नाहीये. हे ऐकून मला असं पर्सनल लेवलला असं फार काही वाटत नाही. मला असं वाटतं की हेच आपण बघत आलो आहे लहानपणापासून, याच गोष्टी आपण ऐकत आलो आहे. नवीन काही नाही आहे. मी जवळनं बघते फक्त ही घटना, कारण मी आत्ता इथे काम करते. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की आपली न्याय व्यवस्था स्ट्रॉंग आहे, नाही असं नाही आहे, पण ते तिथपर्यंत पोहोचतच नाही आहेत गोष्टी. आता हे इन्फॉर्म केलं आहे किंवा CCTV हाती लागला आहे म्हणून ती बातमी मोठी झाली आहे, जास्त लोकांनी त्याची दखल घेतली आहे. पण अशा कित्येक गोष्टी रोज घडत असतील आणि अशाच घटना मला वाटते रोज घडत असतील खूप फ्रिक्वेंटली, फक्त त्या रिपोर्ट होत नाही आहेत, त्या कळत नाही आहेत लोकांना. म्हणजे आकडा मोठा आहे बराच. आपण लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आणि त्यामुळे कोडगे झालेलो आहे. आपण एक शेवटचं मत तुझं घेऊयात. तुला काय वाटतं निकिता? जसं आता श्रद्धाने सांगितलं, श्यामलने सांगितलं, प्राची मॅमने सांगितलं की अत्याचाराच्या घटना या आजच्या किंवा कालच्या नाही आहेत, या आपण कितीतरी वर्षांपासून त्या बघतच आलो आहोत. पण कुठेतरी आजही जर आपण बघितलं ना, तर न्यायालयात असे कितीतरी खटले असे प्रलंबित आहे ज्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. म्हणजे उद्या एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, आंदोलनं होणार, राजकारणी त्यांच्या घरी जाणार, भेटी देणार, बाईट होणार, बस संपलं. महिनाभराने ते खटले तिथंच राहणार न्यायालयात. आणि असे बरेचसे आपण म्हणजे खटले बघितलेले. खूप सारे खटले गेल्या आहेत. महिन्यात एका नगरच्या मुलीवर आपण म्हटलं ऍसिड हल्ला झाला, 2-3 दिवस राहिलं, अजूनही तो आरोपी सापडलेला नाही, आपल्याला काहीही वाटत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, काय वाटतंय आपल्याला? कारण की पण या अपार्ट फ्रॉम दिस आपण महिला आहोत आणि महिला म्हणून आपण हे वारंवार सिद्ध केलेलं आहे की कितीही आपल्यावर अन्याय झाला, आपल्याला समाजाने कितीही त्रास दिला, तरी सुद्धा आपण सक्षमपणे उभं राहू शकतो. त्याच्यामुळे याच्या सोल्युशन्सवर बोलणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण याच्या सोल्युशन्सवर बोलूया. मला सगळ्यात मोठं सोल्युशन ह्याच्यासाठी हे वाटतं, गुड टच बॅड टच याच्याविषयी तर अवेअरनेस होतोच आहे, तो झालाच पाहिजे. मला तर वाटतं की आता 2-3 वर्षापासूनच मुलींना गुड टच काय बॅड टच काय हे सांगितलंच पाहिजे. आणि ज्या मुलींना अजूनही गुड टच बॅड टच समजत नाही, त्या मुलींना आई वडिलांव्यतिरिक्त कुणाच्याही हातात देऊ नये. बाकी काहीच करायची गरज नाही आहे. कारण की ती मुलगी घराच्या अंगणातच खेळत होती, अगदी क्षणभराचा एक विलंब झाला असेल आणि तेवढा ते झालं. तर मुद्दा माझा हा आहे की गुड टच बॅड टच ज्या मुलींना समजते त्यांना शिकवा, नाही समजते त्या मुलीला, तिला आपल्या नजरेआड एका क्षणासाठी सुद्धा होऊ देऊ नका. बस. तुम्हाला काय वाटतं? पण प्रॅक्टिकली तेजल, तुम्हाला वाटतं का हे पॉसिबल आहे? कारण की आजकाल आई आणि वडील दोघेही कामाला जातात, त्यांना प्रत्येक पाल्याकडे, आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी एक कोणीतरी मोठा माणूस घरात असेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे मग
प्रश्न हा आहे की गुड टच बॅड टच शिकवलं जरी आणि त्या लहान आपण 3-4 वर्षाची मुलगी धरूयात, 4थी-5वीतली मुलगी धरूयात, अगदी त्या मुलीला जरी कळलंय की आता हा हात लावणारा माणूस आपल्याला वाईट उद्देशाने हात लावतोय, तरी तिची शारीरिक क्षमता तितकी आहे का की त्याने त्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर, तर ती त्याचा प्रतिकार करू शकेल त्याच्यामुळे का? मी म्हणाले की तर आपण नाही करू त्या शकणार. मुलींना त्या वातावरणातच सोडायचं नाही. शाळेमध्ये त्या वॉशरूमला जातील किंवा इकडे तिकडे असं कुठे वॉशरूमला स्पेशली जातील तेव्हा त्या कदाचित असुरक्षित असू शकतील, पण आपण त्यांना सांगू शकतो की मैत्रिणींसोबतच जायचं. शाळेमध्ये अदरवाईज सार्वजनिक वातावरण असतं, इतर वेळेस त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार होण्याचा प्रश्न नाही. बसमध्ये आपण व्यवस्थित काळजी घेऊन राहायचं की माझी मुलगी कोणत्या स्टॉपला उतरणार आहे, त्याच्या आधी त्याच्या नंतर किती मुलं तिच्यासोबत आहेत, आणि बसमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य केलेले आहेत. बरोबर. आपण तेच मी म्हणते की आपण प्रॉब्लेमच सांगतोय श्यामल, आपल्याला लोकांना सोल्युशन सांगायचं. आणि आपण अजून मागेच जातोय. आपण मुलींनी कशी काळजी घ्यावी यापेक्षा आपला घरातला मुलगा आपण कसा वाढवावा बरोबर. हे पालक कधी बघणार आहेत? म्हणजे मुलांना, पुरुषांना हे कधी कळणार आहे की आपण हे नाही करायला पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येक घरातल्या आईने मुलगी वाढवण्यापेक्षा मुलगा जास्त जबाबदारीने वाढवायला नाही, पाहिजे. हा मला असं खूप वाटतं. महत्त्वाचा मुद्दा आहे की मी पण नेहमी म्हणते की मुलींच्या आईने सध्या जितकी काळजी घ्यायची त्याच्या कित्येक पटींनी जास्त तर मुलाच्या आईने मुलांच्या घ्यायची, आईने कारण काळजी की घ्यायची आहे. आणि प्रत्येक वेळी ते गृहीत धरलं जातं की मुलगा आहे चल ना असं. तर तुला काय वाटतं प्राची, काय काळजी आपण प्रिव्हेन्शन सांगूया लोकांना की ह्याच्यावर आपल्याला काय वाटतं एक महिला म्हणून की मी माझ्या मुलीची अशी काळजी घेईल, आपण लोकांना सोल्युशन्स देऊया. अगदी बरोबर. पहिला जो मुद्दा तू मांडला मला तो खरंच पटलाय, गुड टच आणि बॅड टच. आपण आहे ना शाळेमध्ये मुलीला पाठवतो, त्या ठिकाणी तिला गुड टच आणि बॅड टच शिकवलं जातं, मात्र त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं त्यावेळेला त्या मुलीची बुद्धी चालणार आहे का? एखादा पुरुष जो माझा बाप नाही आहे, जो माझा कोणीच नाही आहे, आणि ठीक आहे आता आपण त्या विषयावर पण बोलायला नको, तो बाप असू देत किंवा आजोबा असू देत, गुड टच बॅड टच हा सगळ्यांसाठी तो रूल लागू असला पाहिजे, तर हा विषय वेगळा आहे. तर अशा वेळेला तिची ती बुद्धी चालणार आहे का? कारण तो जो क्षण असतो ना, इमॅजिन करते मी कालपासून की तो इतका भयानक असतो की त्यावेळेला तिची बुद्धीच काम करायची बंद होणार आहे. तिला सांगता येणार आहे का की बाबा तू मला इथं टच करू नकोस, किंवा तिला त्या सिच्युएशनमधून पळ काढता येणार आहे का? त्यामुळे मला असं वाटतं गुड टच आणि बॅड टच शिकवण्याच्या आधी तिला मानसिकदृष्ट्या सक्षम करणं फार गरजेचं आहे. मुलगी ज्या वेळेला जन्माला येते ना, तर त्यावेळेला तुम्ही तिला मेहंदी काढायला शिकवता, तुम्ही तिला रांगोळी काढायला शिकवतात, तिला उद्या जेवण बनवता आलं पाहिजे तिचं, हे याची काळजी तुम्ही घेतात. पण त्याआधी ती मानसिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग होऊ शकते, मेंटली ती किती स्ट्रॉंग होऊ शकते याचा विचार आईवडिलांनी करायला पाहिजे असं मला. जर आपल्या समोर आलीच तर त्यावेळेस जसं आपण हजरजबाबीपणा म्हणतो तसं तिने एकदम पटकन रिॲक्शन देऊन तिकडनं आयदर पळ तरी काढला पाहिजे किंवा काहीतरी react केलं पाहिजे, ओरडणे जेणेकरून इतपत तरी तिने किमान स्वतःचं संरक्षण खरं तर अशा करणे तरी तिने केलं परिस्थितीमध्ये पाहिजे. ते पण नसू शकतं, पण असू शकते ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन अगदी. असू शकते. श्रद्धा, तुला काय वाटतं की ह्याच्यामधून जर आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि मुलींना जर शक्य तितक्या मुलींना आपल्याला जर वाचवायचं तर आपल्यासाठी काय एक रस्ता असू शकतो? मला असं वाटतं मॅम की आपण पुरुषांकडनं पॉवर काढून घेतली पाहिजे. म्हणजे आता हा माझा नवरा आहे, यांनी कुठल्या तरी मुलीवर अत्याचार केला हे मला माहिती आहे, तर मी त्याला पाठीशी नाही घातलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, कारण हे फ्रिक्वेंटली होतं आणि म्हणून त्यांना जास्त वाव मिळतो. तर तोच इन्सिडेंट्स आहे, त्यांनी 2दा केलं आहे हे आधी, पण त्याला पाठीशी घालण्यात आलं. त्याची स्वतःची बायको पण त्याची पाठराखण करत होती, असं बऱ्याच लोकांकडनं बाहेर आलं. मग अशा गोष्टी जर होत असतील, आपणच पाठीशी घालतोय, जाऊ दे ना एकच मुलगी आहे एवढं काय त्याचं, असं आपणच करत राहिलो आणि आपणच त्याला सोडून देत गेलो अशा घटनांना, तर मग पुरुष अजून सक्षम होत राहणार आहेत आणि त्यांच्यासाठी जास्त इझी जाणार आहे हे करणं. म्हणून मग मला असं वाटतं त्यांच्याकडनं ती पॉवर काढून घेतली पाहिजे की तू केलंयस ना, तुला तिथेच मुस्काडलंच पाहिजे, की तिथे तुला शिक्षा झालीच म्हणजे पाहिजे. पुरुष जर चुकीचा वागला तर तिथल्या तिथे आपण त्याची कुणीही असो त्याला तिथल्या तिथे, म्हणजे हा मुद्दा पण माझ्या डोक्यामध्ये होता की एक स्त्री म्हणून आपल्याला माहिती असतं आपला भाऊ, आपला बाप, आपला नवरा, आपला प्रियकर काय लायकीचा आहे. त्याच्यामुळे आपण घरातच त्याला चाप बसवला तर तो बाहेर जाऊन ही दुष्कृत्य करणार नाही. चाप बसवला म्हणजे आयदर त्याला पोलिसात द्यायचं, त्याच्याविषयी तक्रार करायची, आणि मुळात आपण आपल्या जवळच्या लोकांचे कॅरेक्टर्स आपण जास्त ओळखून असतो व्यवस्थित, बरोबर. मग आपण त्यांचं शेपही करू शकतो कॅरेक्टर. जर आपल्याला माहिती आपल्या ओळखीतले पुरुष काहीतरी गैरकृत्य करू शकतात तर आपण त्यांना तिथेच ट्रेन करायला सुरुवात करू शकतो किंवा मग रिपोर्टही करू शकतो फॉर दॅट मॅटर. आपण एक शेवटचा मुद्दा फक्त तुझ्याकडनं जाणून घेऊयात. जसं आता श्यामल मॅडमनी सांगितलं, प्राची मॅमने सांगितलं की आपल्याला आई वडिलांकडूनच मुलींची मानसिकता त्यांना एकदम स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आजही गावाकडे म्हणजे भरपूर मुलींबरोबर असे प्रकार होतात की साध्या मुलाने हात जरी लावला ना, पण मुलगी घरामध्ये सांगायला घाबरते, तर का आईवडील माझं शिक्षण बंद करतील.
आईवडील मला घराबाहेर जाऊन देणार नाही, तर मग उद्या कितीही मोठ्या अशा गोष्टी झाल्या ना, मग परत आईवडील काय करणार, मुलीलाच दोष देणार. तर मुद्दा इथं परत तोच येतो की आपल्याच घरामध्ये जी सुरक्षितता आहे ना, ती निर्माण करून दिली पाहिजे प्रत्येक मुलीला. म्हणजे मुलगी आधी तिच्या घरामध्ये सुरक्षित नाही, मला असं वाटतं. कारण की तिला तिच्या घरामधूनच तो पाठिंबा भेटत नाही बाबा. तिला ती मोकळीक नाही सांगण्याची की आज माझ्याबरोबर असं असं झालं बाबा कॉलेजमध्ये. कारण आजही गावाकडे आज अशा अनेक मुली आहेत ज्या असे प्रकार घडतात पण घरात सांगू शकत नाही. का? कारण त्यांचं शिक्षण बंद होणार, त्यांना घराबाहेर जाता येणार नाही. या सगळ्या घटनेंमधून अशा मोठ्या घटना निर्माण होतात, मला तरी असं वाटतं. तर याची सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे. अगदी बरोबर. तेजल, एक शेवटचा मुद्दा मी मांडते. मला निकिताने सांगितलेलं अतिशय पटलेलं आहे आणि हा मुद्दा मला मांडायचाच होता सुरुवातीपासून. विषय काय होतो माहिती का, गावाखेड्यांमध्ये आजही असं वातावरण आहे की घराघरांमध्ये ना आईवडील मुलींना सपोर्ट करत नाही आहेत. ठीक आहे, शहरातली परिस्थिती काहीशी बऱ्यापैकी बदललेली आहे. आज आपण इथं अँकर आहोत. आपण म्हणजे मी स्वतः एक शहर वजा ग्रामीण भागातनं बिलॉंग करते. तर मला इथपर्यंत पोहोचायला एक 50% स्ट्रगल करावंच लागलं आहे. पण काही मुली अशा आहेत की ज्यांना शून्यापासून स्ट्रगल करायला लागतं आहे. विषय काय होतो, मोठी जर भावंडं असली, 5, 6, 7, 8, 10 वर्षांनी जर मोठी भावंडं असली, तर अशा वेळेला आहे ना, हिला कशाला कराटेला पाठवायचं आपल्याला, किंवा हिला कशाला आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकवायचं आहे, हिला काय करायचं आहे, हिला तर घरी बसून भांडेच घासायचे आहेत, अशी मानसिकता असलेले घरातलीच लोक अजूनही आहेत गावाखेड्यांमध्ये. मला असं वाटतं ती मानसिकता ही बदलणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मोठा भाऊ जर आपल्या बहिणीबद्दल असे विचार मांडतोय, ठीक आहे, तर त्याला असं वाटतं की मी भाऊ आहे ना तिचा, मी असताना मग हिला काय करायची गरज आहे, असं असू शकतं. पण तो कुठे कुठे असणार आहे किंवा तो कुठे कुठे पळणार आहे. मग ज्या वेळेला त्या मुलीला स्वतःच्या पायावर उद्या उभं राहायचंच आहे, आता परिस्थितीच तशी ओढावलेली आहे, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या आधी, आर्थिकदृष्ट्या तिने सक्षम होण्याच्या आधी, तिने तिच्या बाजूंमध्ये, तिच्या हातामध्ये तेवढं बळ आलं पाहिजे की तिने प्रतिकार तिला करता आला पाहिजे. म्हणून तिला आहे ना लहानपणापासून मला असं वाटतं की सेल्फ डिफेन्स हा शिकवला गेला पाहिजे. आणि तिला सेल्फ डिफेन्स शिकवण्यासाठी तिच्या आईवडिलांची आणि तिच्या मोठ्या भावंडांची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही तुमच्या घरी जर मुलगी जन्माला आली तर तिला सुरुवातीपासूनच गृहीत न धरता, दोष न देता तिला सुरक्षित वातावरण द्या, ही पहिली गोष्ट. दुसरं, तिला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या चर्चेमधून आला. तिला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा आधीपासून. तिसरी महत्त्वाची गोष्ट इथे झाली गुड टच बॅड टच, ते माहिती असणं महत्त्वाचंच आहे. आणि जर तुमची मुलगी अगदीच लहान आहे तर तिला तुमच्या नजरेपासून आड होऊ देऊ नका. कारण की सध्या आपण पाहतोय की जमानाच असा आहे की बापसुद्धा कोणत्या नजरेने बघेल अशा केसेससुद्धा आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे तिला नजरेआड होऊ देऊ नका. जोपर्यंत तिला कळत नाही या गोष्टी, तोपर्यंत तिला नजरेआड होऊ देऊ नका. तिची सुरक्षितता सगळ्यात आधी. ती कोणत्या बसमधून जाते, बसने जर जात असेल शाळेमध्ये तर शाळेमध्ये बस येण्या जाण्याचा ड्रॉप कसा आहे तिचा, कोण आहे सोबत, याची तुम्ही काळजी घ्या. शाळेमध्ये काय वातावरण आहे ते बघा. तिला सांगून ठेवा, तुला जर टॉयलेटला जायचं असेल तर मैत्रिणींना सोबत घेऊन जा, टीचरला, तुझ्या शिक्षकांना सांगून जा. या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सच महत्त्वाच्या आहे. कारण की एकदा ही घटना घडून गेल्यानंतर त्याच्यातून उभारी घेणं खूप कठीण असतं, खूपच कठीण असतं. आणि जर आता आपण बघितलं भोरसारखी जर घटना घडली तर तिथे त्या मुलीचा जीवच नाही राहिलेला. म्हणजे ती काय उभारी घेणार. तिच्या आईवडिलांना आपण म्हणतो प्रत्येक वेळी की त्यांना न्याय द्यायचा, तर न्याय तरी कोणत्या तोंडाने देणार आपण. त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हेन्शन्स घेणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या पद्धतीने सांगितलं. तर आजच्या चर्चेच्या अंती महत्त्वाचे मुद्दे समोर आले, ते म्हणजे तुमच्या मुलीला गुड टच बॅड टच शिकवाच. ते शिकण्याच्या वयाची ती नसेल, खूप लहान असेल तर नजरेआड होऊ देऊ नका. तिला दोष देण्याच्या ऐवजी सुरक्षित वातावरण द्या. मानसिक तयारी सुरुवातीपासून तिला मेंटली प्रचंड स्ट्रॉंग ठेवा. शिक्षण द्या तिला, तिचं ऐकून घ्या मत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही मुलीला शिकवताय की तू सावध राहिलं पाहिजे, त्या पद्धतीनं तुमच्या मुलाला सुद्धा शिकवा की ती तुझ्या वासनेचं साधन नाही, एक टॉय नाही आहे, ती एक हाडामासाची माणूस आहे. त्यामुळे तिची इज्जत ठेवणं, तिचा आदर करणं हे तुझं परम कर्तव्य आहे. हे तुमच्या आयुष्यातल्या माणसाला शिकवा. आणि तुमच्या आयुष्यातला जर पुरुष कोणत्याही पद्धतीने स्त्रीशी चुकीचा वागलेला असेल, मग तो तुमचा भाऊ असू दे, बाप असू दे, नवरा असू दे, प्रियकर असू दे, कुणीही असू दे, त्याला तिथल्या तिथे दाबा. कारण की पुढे जाऊन तो आणखीन मुलींवर अत्याचार करण्याआधी त्याला तिथेच दाबलं तर बळी मुली कमी पडतील.
आजच्या विषयात आपण इथेच थांबतोय. आजच्या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यामध्ये असाच एक विषय घेऊन येऊ ज्यावर आपण तिचं मत जाणून घेऊयात. नमस्कार.